असं मी पहिल्यांदाच बघतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही, पुढची 5 वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल. तसंच अनेक गोष्टी आहेत. मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल एशनसी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल, त्यांच्या राजवटीत साधारणपणे 2 वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू. आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार रस्ते, मुंबईकर रस्ते, सगळीकडे धूळ आहे, खड्डा सगळीकडे पाहतोय आपण, खड्ड्यात टाकलेली मुंबईला. आणि आजचा जो महत्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आहे. आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. दंड वाढवला जाणार आहे, दंडात्मक कारवाई होणार. कोणी थुकलं, कोणी कचरा टाकला, ठीक आहे, 100% मान्य, ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजे. पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे. हे कशासाठी होतंय, हे कोणासाठी होतंय, ही परिस्थिती आणली कशामुळे, कोणी परिस्थिती आणली मुंबईवर, ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो, देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगर विकास खातं जे एशनसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं. तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलंय का? तर अदानी समूह सांगतोय की आम्हाला देवनार ग्राउंड मधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या. साधारणपणे 2.5 ते 3 हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे, आर्थिक बोजा जो आहे, तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे. अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर, म्हणजेच मेहनतीच्या पैशावर, म्हणजेच टॅक्सपेअरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेअरच्या खिशातून जाणार आहे. आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली 25 वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती, सेवा करत होतो मुंबईची, तेव्हा असे लपेछपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही, कुठचेही हिडन टॅक्स नव्हते. आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा, घन कचऱ्याचा, हा तर आमच्या कधी विचारत पण नव्हता. एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारने, म्हणजे उद्धव ठाकरे सरकारने प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला, मुंबईला कर मुक्त केलेलं. पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं 500 स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचा शुल्क लावणार आहे. 100 रुपये, आणि तो प्रत्येक महिन्याला. म्हणजे विचार करा 12 महिन्याला किती. तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो, कर लावतो, तेव्हा हे स्थिर राहत नाहीत. प्रत्येक 3 वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं, वाढत जातात. म्हणजे आज जो 100 रुपये आहे, 3 वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील जर अदानीच्या मनात आलं 500 रुपये करतील. ह्याच्यात 500 स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं, प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेलं, त्याच्यावर दंड लावलेला आहे. आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला, रेस्टॉरंटवर आला, छोट्या व्यवसायांवर आला. आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी, कशामुळे आणली? जी मुंबई महानगरपालिका आम्ही 92,000 कोटीच्या सरप्लस मध्ये नेली होती. अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या, जसं शिक्षण असेल, आरोग्य असेल, बीएसटी असेल, परवडणार होतं, काही काही तर मोफत होतं. आता कर लावायला जातोय, युजर फी लावलं जातं. ह्याचं एकच कारण आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये एशनसी सरकारने, त्यांच्या राजवटीने मुंबईची जी लूट केलेली आहे, सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेले. 31 मे पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे सजेशन, ऑब्जेक्शन मागवण्याची मुभा दिलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून, आणि मी सगळ्यांनाच मुंबईकरांना अपील करत आहे, आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे की याचा कडाडून आपण विरोध केला पाहिजे. ह्या घनकचरा नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे, ह्या कराचा विरोध केलाच पाहिजे. कारण हा अदानी कर आहे. अदानीची सेवा करण्यासाठी, भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी, एशनसीच्या मालकाची सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातोय. ह्याची गरज नाहीये. इतर शहरांमध्ये कदाचित असेल, पण मुंबई एक असं शहर आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो. म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो. जीएसटी मध्ये मुंबई पुढे असतं, इन्कम टॅक्स मध्ये मुंबई पुढे असतं, सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल, मग हा घनकचऱ्याचा कर कशाला लावला जातोय, हा एक विचार करण्याची गोष्ट आली. खरं तर ह्याच्यात काम खूप होऊ शकतं.
विना कर लावल्या, तरी देखील या सरकारला कर लावायचा, त्याचा आम्ही विरोध तर करू, कडाडून विरोध करू. त्याच्या आधी 31 मे पर्यंत प्रत्येक मुंबईकरांनी, मुंबई प्रेमी जनतेने बीएमसीला त्याच्या लेखी सूचना पाठवल्या पाहिजेत की आम्ही याचा विरोध करतो आणि 1 रुपया देखील भरणार नाही. आज म्हटलं की अदानी कर आहे, आज स्वच्छता कर जो आहे तो त्याचा वापर हा स्वच्छ करण्यासाठी केला जाणार आहे. तसं पाहायला गेलं तर पहिलं आमच्याकडून पैसे घेण्याच्या आधी, मुंबईकरांकडून पैसे घेण्याच्या आधी अदानी समूहाकडून धारावीसाठी 7,500 कोटीचा जो त्यांचा प्रीमियम आहे बीएमसीने ते पहिलं घ्यावं, कारण ते तर माफ करून टाकले बीएमसीने. म्हणजे अदानी समूहाला तुम्ही हे सगळे कर माफ करता, हे सगळे प्रीमियम्स माफ करता, शुल्क माफ करता आणि मुंबईकरांवर लागतं. यातच आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की 19 कोटी रुपये ते आता आणखी वाढवणार आहेत आणि संध्याकाळी ए आणि बी वॉर्ड वगळता सगळे जे वॉर्ड आहेत ते संध्याकाळी पुन्हा एकदा झाडझूड त्याची केली. नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या 2.5 वर्षामध्ये जशी रस्त्यांची हालत झाली आहे, पाण्याची परिस्थिती बिकट आहे, दवाखान्यात औषधं मिळत नाहीयेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कचरा आम्ही आमच्या वेळी आपण पाहिलं असेल 2017 पासून तर त्याचं विलगीकरण सुरू केलं होतं. साधारणपणे 10,000 मेट्रिक टनवरनं 6,500 मेट्रिक टनवर आलेला तो पुन्हा एकदा 8,000 मेट्रिक टनवर आलेला आहे आणि कचरा उचललाच जात नाहीये. किती वेळा आम्ही जनप्रतिनिधी म्हणून वॉर्ड ऑफिसला विचारत असतो की कचरा उचलणार कधी, पण कचराच उचलला जात नाही. तर स्वच्छता निश्चितपणे करा आणि ती यंत्रणा ऑलरेडी तुमच्याकडे आहे, वेगळे पैसे लावायची गरजच नाहीये. जी यंत्रणा आहे ती जरी वापरली ना तुम्ही तरी मुंबई स्वच्छ दिसेल. नागरिकांना आवाहन तुम्ही करताय, त्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय? आम्ही आंदोलन तर करूच, पहिलं त्याच्या आधी घरोघरी जाऊन शिवसैनिक जे ऑब्जेक्शन आहे ते लोकांकडून भरून घेतील आणि मग पुढची जी आमची विरोधाची भूमिका असेल ती आपण पाहिलंच. दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली. बरोबर आहे, म्हणजे घरं महागणार, घरं महाग झाली, कचरासाठी तुम्ही जास्ती येतात. आता पुढच्या महिन्यापासून मला वाटतं अदानी आणि बीएससीचे विजेचे दर वाढतात. मग मुंबईकरांना एका बाजूला तुम्ही मुंबईचे उद्योगधंदे सगळे गुजरातला नेताय, मुंबईत बीएसटी आहे त्याला जीएम अजून दिला नाही, जनरल मॅनेजर दिला नाही, बीएससी तुम्ही मारताय, तुम्ही ऑफिसला जाणं कठीण करताय, फुटपाथवर चालू शकत नाही, ऑफिसमध्ये पाणी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून मुंबईकरांनी कर भरायचे तरी कसे? एक मिनिट, असं करून असं येतो. अदानींना जी जागा देण्यात येणार आहे जीवनाची, तिथली साफसफाई अदानी समूहाकडूनच झाली पाहिजे. ती जागा त्यांना दिली होती, त्यांनी ढापली ती जागा. मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना, ते देखील पत्र माझ्याकडे आहे, विरोधाचं पत्र, ते विरोध असताना देखील मी मागच्या पत्रकार परिषदेत दाखवलेलं ते पत्र, त्यांनी जागा ती ढापली. आता त्यांना कळलं तिथे लेगसी वेस्ट आहे म्हणून ते परत देतात, स्वच्छ करून आम्हाला द्या, आणि ते स्वच्छ कोणाच्या पैशाने? तुमच्या आमच्या पैशाने. त्यांनी स्वतः आज 1 एप्रिल आहे आणि एकच महिना शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे तसं बघितलं तर 2 महिने 31 मे पर्यंत. हा, 31 मे पर्यंत. तर या कालावधी जी 25 तारखेला नालेसफाई आपण सुरू करू असं महानगरपालिकेनं म्हटलं होतं, त्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आलं होतं, तो अजूनही सुरू झालेला नाहीये आणि आमच्या माहितीप्रमाणे अजून नालेसफाई पण नाही झाली. म्हणजे आपण हे पहा, सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, 2 वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एजन्सी सरकारने सांगितलं होतं, पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे. 1-2 आमदार ते हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली, आता कामं तरी सुरू करा. म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली, आता काम कुठेच सुरू झालं नाही. जिथे झाले तिथे काय दर्जाची कामे तुम्ही पाहताय. कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं, आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून विधानभवनाला 15 मिनिटात पोहोचलेलो आहे, उद्धव साहेबांना थँक्यूचा मेसेज केलाय की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला. पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय? तिथे टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय, तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी एक पूर्ण रस्ता ब्लॉक करते. भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय, आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच. पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत 15 वॉर्ड ऑफिसर नाहीयेत, त्याची नियुक्ती करा. मला वाटतं त्याच्यानंतर आता 7चे आत्ता झालेत, पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की 7 झाले, पुढचे पण करा, आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा, कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, मग तुमचे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. पण झालंय असं की गेल्या 3 वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक, आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांनी? याच महिन्यात सरकार 100 दिवसांचा आढावा, त्याचा जो कार्यक्रम आहे तो आखणार आहे. 100 दिवसात काय केलं, काय त्यांनी सोपं आहे, 5 मिनिटात बैठक संपेल. निवडणुकी अगोदर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अशी घोषणा केली होती. मात्र अजित दादांनी काल परवा भाषण हेच मी सांगतो ना, म्हणजे हे एप्रिल फुल नाही तर काय अजून. आणि म्हणून या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे, एप्रिल फुल सरकार. लाडकी बहीण तसंच, शेतकऱ्यांचा विषय तसाच, लाडका भाऊ तिथं योजनाच बंद करून टाकली. बरोबर आहे, आनंद शिधा बंद करून टाकला, मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून. आदित्य, परवा मनसे अध्यक्षांनी जेव्हा भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक बँकेमध्ये जाऊन तपासा की मराठी तिथं बोललं जातंय किंवा नाही. अच्छा. आणि पवईमध्ये काल याच मुद्द्यावरून एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली कारण त्याने मराठीचा अपमान केला. मराठी भाषेच्या या संपूर्ण वापराबद्दल आणि सक्तीबद्दल आपली नाही, एक महत्वाची गोष्ट आहे, आता मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही, काही काही क्लिप्स बघितल्या पण भाषण ऐकलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही. आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असायला पाहिजे. मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे. कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला. ठीक आहे, तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला, 10 वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं, तेव्हा नंतर आता दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी इथे बांधत होतो, कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केलं? ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केलंय. तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी इथे करत होतो, ते रद्द झालंय मला कळलेलं आहे. का रद्द केलेलं आहे? कोणाचं कोण तिथे आमदार आहेत, कोण मराठी अमराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहेत? हा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे असं काहीतरी नाव लागेल, कॅसा हे कॅसा ते, जसं त्या बिल्डरचं नाव असतं. कायदा सुव्यवस्थित आहे तरी का हातात घ्यायला असायला तर पाहिजे. आज आपण पाहतोय काल पण कुठे 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 ब्लास्ट होतो, कुठे कोणाची मर्डर होते, कुठे काय होतं. गृहमंत्री या राज्याला आहेत की नाही हा एक प्रश्न राहिलेला आहे. पर्यावरणाचा असा वाद सुरू असताना मुंबई शाकाहारी विरुद्ध मांसाहारी विरुद्ध सोसायटी हा विषय चालूच असताना आता संजय निरुपम ते म्हणतात की चैत्र नवरात्रमध्ये जे रस्त्यावरती मांस मटण मच्छी बघा, आमच्या नवरात्रीत आमची अष्टमी जेव्हा असते तेव्हा आमचा प्रसाद हा तिथे कोलंबी असते, मटण असतं, मासा असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. मराठमोळे हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही. तुमचं हिंदुत्व तिथे असेल, आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल. एकामेकांवर लादू नका. तुम्हाला नाही खायचं नका खाऊ, आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं. अर्थात ह्याचा एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे. एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं. मला वाटतं तसे त्यांचे खासदार आहेत ना ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे, त्यांना पण नोटीस गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी त्यांना पण नोटीसेस दिलेले आहेत. म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत आहे, दंगली घडवल्या जात आहेत, पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटीसेस मारल्या जातात. शिंदेच्या जे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली त्याचा बुमरॅंग झाला का? कारण का एका आठवड्यामध्ये 4.5 लाख सबस्क्रायबर वाढले, 4 कोटीपेक्षा जास्त कमेंट बॉक्स मध्ये पैसे आलेले आहेत कुणाल कामराला. त्याच्यानंतर युट्यूब 1 कोटीपेक्षा हा देशाचा मूड आहे आणि महाराष्ट्राचा मूड आहे. त्यासोबत पर्यावरणाच्या संदर्भात अनेक मुद्दे मांडत आले. राष्ट्रपती यांनी ते पर्यावरण असं की जे अंत्यसंस्कार बघा, मी ज्यांचं भाषण पाहिलं नाही मी त्याच्यावर नाही बोलू शकतो. हिंदी में बघा कसे लगेच पहला मुद्दा तो आपने जो आपने वाला इशू है टैक्स लगाया जा रहा है उसके मैं यही कहना चाहता हूं कि ये जो महाराष्ट्र में सरकार बन चुकी है, बहुत सारी सरकारों को अपना अपना नाम होता है. जैसे हमारी सेना बीजेपी की सरकार थी उसे हम युति सरकार कहते थे. हमारी जो 19 से 22 तक जो सरकार थी उसे हम महाविकास आघाड़ी कहते थे. बीच में की जो सरकार थी मिंडे राजवत या एशंसी सरकार, वो एक अलग थी. और आज की जो सरकार गठित हुई है चुनाव आयोग के आशीर्वाद से, उसे हम अप्रैल फूल सरकार कहते हैं. वो इसीलिए कहते हैं क्योंकि काफी सारी बातों में उन्होंने हमें अप्रैल फूल करने की कोशिश की है, गुमराह करने की कोशिश की है. चुनाव के पहले एक बात, चुनाव के बाद में दूसरी बात. जैसे आप देखते होंगे तो स्वयं जो सीएम है आज, उन्होंने कहा था कि जैसे ही इनकी सरकार गठित होती है सारे किसानों का कर्जा ये माफ कर देंगे. आज के जो डीसीएम है उन्होंने कहा ऐसी बात होने वाली नहीं है, अगले 5 साल जो कर्जा है वो भरते रहो. ये अप्रैल फूल ने तो क्या है, लाडली बहना लाड़की बहन जो स्कीम है उसे पहले कहते थे चुनाव से कि हम 2,500 रुपए देने वाले हैं. अभी 2,500 तो छोड़ो, 1,500 तो है, लेकिन उसमें भी जो लिस्ट है महिलाओं की वो कम करते जा रहे हैं. लगभग 10 लाख महिलाओं को कम किया है. और मैं तो यही सुन रहा हूं कि ये कहीं ना कहीं कोर्ट जाके या किसी बहाने से ये स्कीम बंद करने वाले.
जो हिंदुत्व के बारे में बात करते थे वो आज सौगात सत्ता पे आए हैं, जहां जहर फैलाते थे वो आज खाना दे रहे हैं, आनंदाचा शिदा बंद कर रहे हैं, शिव भोजन बंद कर रहे हैं, लेकिन सौगात सत्ता चालू कर रहे हैं। तो ये सारी बातें अप्रैल फूल की है और यही सरकार अप्रैल फूल की बन चुकी है। मैंने 2 महीने पहले भी ये कहा था कि देवना डंपिंग ग्राउंड की जगह जमीन जहां आज डंपिंग ग्राउंड है काफी सालों से है, वही जमीन अदानी को दी गई थी। अदानी ग्रुप ने मांगी, जमीन दे दी गई। मुंबई महानगर पालिका ने इसका विरोध किया था, लेकिन ये जमीन दे दी गई उनको। फिर कहीं ना कहीं अदानी ग्रुप को ये देखा कि नहीं, वहां तो लेगेसी वेस्ट है, बहुत सारा कचरा है, साफ कर दे। तो किसके पैसे से करोगे? मुंबई के पैसों से करोगे। तो वो जमीन वापस बीएमसी को दे दी है और देवना डंपिंग ग्राउंड पे अभी जो प्रोसेस चलेगी, लगभग 3,000 करोड़ का खर्चा ये मुंबई करों पे आएगा, मुंबई कर के पॉकेट से जाएगा। तकलीफ इसी बात की है कि ये पैसा जो 90,000 करोड़ के सरप्लस हमने बनाए थे, जो फिक्स डिपॉजिट थे मुंबई के बीएमसी के, वो सारे पैसे, हर एक रुपया हर एक स्कीम से जुड़ा हुआ था। फिर वो कोस्टल रोड हो, गोरेगांव मुलुंड लिंक रोड हो, एसटीपी हो, लेगेसी वेस्ट की जो ट्रीटमेंट होती है उसके हो, लेकिन सारा का सारा पैसा एशेंसी सरकार ने दे दिया अपने लाडले कॉन्ट्रैक्टर्स को। अभी पैसा नहीं है बीएमसी के पास, तो फिर क्या करोगे? तो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट पे, यानी कचरा जो हम घर से निकालते हैं या फिर होटल से निकालते हैं, दुकानों से निकालते हैं, स्मॉल मीडियम बिजनेसेस से हम रास्तों पे लाते हैं, उसे पिकअप करने के लिए अभी बीएमसी पहली बार इतिहास में हम पर यूजर फी लगाना चाहती है। और यूजर फी ये दर माह लगाएगी, हर महीने यूजर फी लगाएगी। एक तरफ आप देख रहे हो कि 500 स्क्वायर फुट के घरों पर से प्रॉपर्टी टैक्स पूरा निकाल दिया था उद्धव ठाकरे सरकार ने। दूसरी तरफ यही सरकार, अप्रैल फूल सरकार फडणवीस साहब की, उसी 500 स्क्वायर फुट के घरों पे अभी यूजर फी कचरा उठाने के लिए लगा रही है। यानी मुंबई कर यानी टैक्स, मुंबई कर हर बार क्यों कर भरते रहे। आज ये अदानी कर लग रहा है, लगभग ये अदानी साहब का जजिया टैक्स ही लग रहा है हम पे। और ये क्यों भरे हम? क्योंकि आपने पैसा खाया, आपके एजेंसी ने पैसा खाया, आपके लाडले कॉन्ट्रैक्टर्स ने पैसा खाया। भुगते कौन? तो हम पैसा भर रहे हैं, टैक्स पेयर पैसा भर रहा है, मुंबई कर भर रहे हैं। और क्यों मुंबई के इतिहास में पहली बार हर घर पे हर माह हर महीने ये यूजर फी लगाया जाए। और ये यूजर फी स्थिर नहीं रहने वाली, अगले 2 साल में बदलते जाने वाली है। ये कैसी, ये तो जाती होगी। और लगभग 1 दशक के बाद इस मुंबई में लैंग्वेज पॉलिटिक्स वापस आपने देखा हो, कई सारी तस्वीरें आई कि भाषा का सम्मान होना चाहिए, इसमें कोई शंका नहीं है। लेकिन क्या ये लगातार मामले आ रहे हैं, मुंबई के अलग-अलग मामले आ रहे हैं, तो पूरे मुझे एक कहिए, ये अगर भाषा की पॉलिटिक्स हो, वेज नॉन वेज की पॉलिटिक्स हो, हिंदू मुस्लिम की पॉलिटिक्स हो, हिंदुओं में भी जाति की पॉलिटिक्स हो, ये जहां जहां भाजपा राज करता है वहीं क्यों होती है? हमारी भी 2.5 साल की सरकार थी, तब ऐसे कोई मामला नहीं था, शांत था तब। बहुत सारे राज्य ऐसे हैं देश में जहां भाजपा नहीं है, सब स्थिति अच्छी है। फिर जहां जहां भाजपा ही राज करती है तो हिंदू खतरे में कैसे आता है? जहां जहां भाजपा राज करती है तो मेजोरिटी खतरे में क्यों आता है? वहां की सुख शांति समृद्धि क्यों खतरे में आती है? क्योंकि भाजपा यही चाहती है कि हम लड़ते रहे, झगड़ते रहे और जो महत्वपूर्ण विषय है उससे हम विचलित हो जाए। लेकिन मैं यह कहना चाहता हूं, जैसे आज अभी हम हिंदी में बात करें, इसके पहले मराठी में बात कर रहे थे, शायद आप इंग्लिश में क्वेश्चन पूछेंगे, ये ना है तो बाद में पूछता है कहां गए, सॉरी। तो ये सारी बातें जो है, हर कोई हर भाषा सीखे, बिल्कुल सीखे, लेकिन हर एक राज्य में जो अपनी अपनी भाषा होती है, अपनी मातृभाषा होती है, उसका मान सम्मान होना ही चाहिए। अगर कोई अपमान करता है और कहता है कि मैं ये भाषा नहीं बोलूंगा या उस भाषा का अपमान होता है, तो कोई ना कोई, अगर कानून ना हो या महाराष्ट्र जैसी परिस्थिति हो जहां कानून का दबाव ही ना हो, किसी को डर ही ना हो, तो कोई ना कोई कानून अपने हाथों में लेता है। आदित्य जी, इसमें पिछले 1-2 हफ्ते में देख रहे हैं लगातार ऐसी तस्वीरें आ रही हैं और सेंटर में एमएलएस दिख रहा है, उसी पे लोग जा रहे हैं, लोगों को मार रहे हैं। इस पर नहीं, देखो ये सारी ये बातें अगर आप देखें तो बदलापुर में कौन था? बदलापुर में भाषा का विवाद नहीं था। बदलापुर में क्यों हुआ था? क्योंकि उस जो महिला थी उसकी कंप्लेंट पुलिस नहीं ले रही थी, जिसकी बच्ची पे अत्याचार हुआ था। तो हर बार, अभी बीड़ में क्या हुआ, जो संतोष देशमुख की हत्या हुई, उसके बाद कुछ एक्शन हो रही नहीं थी, इसलिए लोग रास्ते पे आए। परभणी में क्या हो रहा है? तो हर जगह आप देख रहे हो, सिर्फ भाषा के ऊपर से नहीं है, बड़े क्राइम हो, छोटे क्राइम हो, हर जगह कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि महाराष्ट्र को आज होम मिनिस्टर है ही नहीं, एब्सेंट है। और इसीलिए तो लोग रास्तों पे उतरना चाहते हैं। आदित्य, एक सवाल पूछेंगे, जिस प्रकार से लोकसभा में कल अमेंडमेंट बिल पेश किया जाएगा, शिवसेना की क्या भूमिका है? क्या आप लोग इस बिल को हमसे पहले चंद्रबाबू नायडू साहब से कहिए, क्योंकि उन्होंने अब भी कहा था, पूछे उनसे, क्योंकि उन्होंने कहा था कि वक्फ को हम हाथ नहीं लगा देंगे।
तो जिस भाजपा ने महाराष्ट्र में वक्फ के बारे में बहुत सारी बातें फैलाई थी चुनाव के दरमियान की, सिद्धिविनायक अभी वक्फ बोर्ड क्लेम कर रहा है, ये क्लेम कर रहा है, सारी फेक न्यूज थी। उसी भाजपा को पूछिए कि आप चंद्रबाबू नायडू साहब को पूछेंगे क्या कि उनका स्टैंड क्या है, नीतीश कुमार जी को पूछेंगे क्या क्या उनका स्टैंड क्या है। पहले उनका स्टैंड आने दीजिए, हम अपना स्टैंड बता देंगे। आपकी पार्टी का कोई तो स्टैंड होगा कल जेपीसी में, आपके भी लोग बिल्कुल, जैसे ही चंद्रबाबू साहब और नीतीश साहब बता दें, हम अपना स्टैंड बयान कर देंगे। बीड प्रकरणामध्ये 2 टोळ्यांचं ओ थांबा, मराठी उद्या। नाही, नाही, आम्हाला या प्रश्नाचं मराठीत पण उत्तर द्यावं. हो, वक्फ बोर्डाच्या प्रकरणात ये भी कहा जा रहा है कि एकनाथ शिंदे की पार्टी की तरफ से मांग की जा रही है कि नवरात्रि का वक्त है तो रोड पे जो मटन और जो भी नॉनवेज बिकता है उसे बंद किया जाए। उसका आप हर एक राज्य में अपने अपने धर्म की परिभाषा अपने राज्य के हिसाब से होती है, अपने संस्कार अपने प्रथाओं से होती है। महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे भी लोग हैं, जैसे हमारे परिवार में हमारी अष्टमी को जो प्रसाद चढ़ता है उसमें प्रॉन्स होता है, फिश होता है, मटन होता है, ऐसे बहुत सारे लोग हैं। तो आपके संस्कार हम पे ना ला दे, आपका हिंदुत्व हमारे हिंदुत्व पे ना ला दे, यही हमारी बात है। कोई जाति कहीं से ना हो, हम अपना मराठमोड़ा जो हिंदुत्व है उसी का पालन करते आएंगे। ये कहीं से कुछ लोग अपने पब्लिसिटी के लिए एशंसी ना करें। और अगर मैं तो यही कहता हूँ, ये यूजर फी कचरे के जो है वो एशंसी पे लगा दे, क्योंकि सारा कचरा उधर ही है। आक्रमक होती जा रही है। शिवसेना नहीं, वो एशंसी गठ है। और कॉमेडी क्लब वही भी स्थापन कर दे, क्योंकि जो देखने गए थे कॉमेडी क्लब में उनपे भी नोटिसेस मारते हैं। वक्फ बोर्डावर आमची भूमिका स्पष्ट आहे। मला वाटतं काल परवाकडेच चंद्रबाबू नायडू साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की वक्फ बोर्डाला ते हात लावू देणार नाहीत। भाजपानी निवडणुकीच्या आधी त्यांचे जे काही सोशल मीडिया असेल, ऑफिशियली अनऑफिशियली जे काही असेल, त्यांच्या लोकांनी काय काय फेक न्यूज चालवल्या होत्या। कोणी सांगितलं होतं की आता वक्फ बोर्ड सिद्धिविनायक मंदिर मागत आहे, अमुक मागत आहे, तमुक मागत आहे, आणि लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती। पण आता त्याच भाजपाचे जे एनडीएचे घटक आहेत, मग नितीश कुमारजी असतील, चंद्रबाबूजी असतील, किंवा ते हे कोण चिराग पासवान असतील, त्यांनी पहिलं त्यांचं मत स्पष्ट करावी आणि आम्ही आमचं मत स्पष्ट करू। आणि आज महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे. आधीच शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाहीये आणि त्यात आता अवकाळीचं संकट सुद्धा शेतकऱ्यांवर. हे सरकारच मोठं संकट आहे, कारण आपल्याला आठवत असेल गेल्या 2-2.5 वर्षामध्ये देखील जिथे तिथे शेतकरी संकटात आलेला आहे, कुठेही 1 रुपयाची मदत झालेली नाहीये। आणि दुर्दैव असंच आहे की हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसल्यानंतर पुन्हा एकदा हीच परिस्थिती आपल्याला दिसते। रामनवमी हमने इससे पहले देखा ईद में पूरा राज्य में इसके था ये डर था कि लॉ एंड ऑर्डर बिगड़ जाता है। अब रामनवमी आने वाली है 4-5 दिनों में, तब भी ये डर लगा हुआ है। पुलिस ऑलरेडी सड़कों पर है और धरने पर आप लोग भी प्रेशर बढ़ता जा रहा है पुलिस डिपार्टमेंट के ऊपर। फिर एक बात पूछूंगा, ये कौन से राज्यों में हो रहा है? जहां जहां भाजपा के राज्य है उधर ही ये सारी तनाव बढ़ते जा रहे हैं। मैं फिर एक बार आपका लक्ष्य लाना चाहता हूं यूजर फी पे, क्योंकि ये यूजर फी आप और हम सब भरने वाले हैं, छोटे घरों से लेके छोटे व्यवसाय तक सब भरने वाले हैं, और इसका विरोध हम करेंगे क्योंकि ये ज्यादती है। धन्यवाद। हो, नशिबाने काल हो, ते आता कुणाल कामराने तो पण विषय घेतील कदाचित, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जो वॉकवे आम्ही 2.5 वर्षापूर्वीच तयार केलेला, साधारण पुढच्या 6 महिन्यात तयार व्हायला पाहिजे होता। काल त्याचं उद्घाटन झालंय, आम्ही त्याच्यावर युजर फी लावणार होतो, काल तर चोरी झालेली आहे तिथे। ही अशी परिस्थिती, म्हणजे तुम्ही विचार करा, मलबार हिल सारख्या एरियामध्ये जिथे सगळे मंत्री राहतात, मुख्यमंत्री राहतात, तिथेच जर चोरी व्हायला लागली तर तुमचं आमचं काय? आमचे ते आमदार चोरीला घालतीलच ना।